तुम्हाला मी आत्ता माझी गोष्ट सांगतो. एकदम मूर्खासारखा विचार चालू आहे डोक्यामध्ये, की व्हिडिओज तर बनवायचे, पण बनवणं होत नाही. मनात विचार येते का बा तुला कोण पाहतील? तुझ्याकडे कंटेंट काय आहे बा? तू काय सांगशील लोकांना? या गोष्टीमुळे व्हिडिओज बनवणं होत नाही आहे. पण मनातून येत आहे की बा व्हिडिओज बनव यार. काही ना काही तर पुढे चालून करता येईल ना तुला. तुला 2 वर्षाचं जिमची माहिती आहे. बॉडी पण तू लवकर बनवलीस आणि तुझी जे काही हे बघा आता शब्द पण निघून नाही राहिले. मग असं होत आहे. काय बोलायचं ते समजून नाही राहिलं. नेमकं करायचं काय, काय नाही बा. पण काहीतरी तर करायचं. कारण की कसं 2019 पासून विचार करत होतो, की बा आता करेन, नंतर करीन, आता करीन, नंतर करीन. 2019 मध्ये मी माझं YouTube चॅनल ओपन केलं होतं. त्याच्यावर मी माझा पहिला ब्लॉग बनवला होता आणि तो YouTubeवरती टाकला मी माझावाला. तो तो ब्लॉग पण चांगला चालला, पण नंतर मी ते चॅनल डिलीट मारलं. कशामुळे केलं काहीच माहीत नाही. व्हिडिओ वगैरे चांगला चालला होता. त्याच्यामध्ये मी माझ्या गावामध्ये एक छोटंसं पार्क आहे. ते दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ मी डिलीट मारला आणि तो चॅनल पण डिलीट मारला. 2019 पासून मी सतत 3 ते 4 यूट्यूब चॅनल चालू केलेत. पण ते काही कारणांमुळे ते बंद करत गेलो, चालू करत गेलो. कधी कन्सिस्टंटली कन्सिस्टंटली मी ना कंटिन्यू कोणतीच गोष्ट नाही केली. त्याच्यामुळे मला ग्रोथ नाही मिळाली. फक्त एक गोष्ट आहे जी मी ना प्रामाणिकपणे सतत 1 ते दीड वर्ष केली, ती म्हणजे जिम. जिममध्ये मी 1 ते दीड वर्ष मेहनत घेतल्यानंतर मला समजलं, की जर आपण सातत्यानं कुठलीही गोष्ट केली ना, तर आपल्याला ती भेटते. मी एकदम पातळ होतो, म्हणजे खूप पतला होतो मी. इथून 2023 मध्ये माझी जी बॉडी आहे ना, एकदम लीन होती, म्हणजे एकदम बारीक होतो मी. तेव्हा म्हणलं आता नाही यार, बॉडी तर बनवायची. 2023 मध्ये मी जिम वगैरे जॉईन केली. नंतर मी बॉडी माझ्या हिशोबानं माझ्या परीनं मी चांगली बनवली. ते पण घरच्या खाण्याने. नाही काही फॅन्सी सप्लिमेंट्स वगैरे घेतलेत, ना काही. फक्त एक सप्लिमेंट घेतलं होतं, ते क्रेटिन घेतलं होतं. आणि त्याने मी चांगली बॉडी बनवली. 2024 आणि 25च्या सुरुवातीपर्यंत मी जिम कंटिन्यू ठेवलं आणि चांगली बॉडी बनली होती. नंतर मग चालू बंद करत 1 महिना मारायचं आणि 3 महिने गॅप द्यायची, 1 महिना मारायचं, 3 महिने गॅप द्यायची. परत बंद झालं आता. 2026 लागले. म्हणलं आता 2026 मध्ये तरी आता जिम वगैरे चालू करू आणि जिमचे व्हिडिओज बनवू. आपल्याकडे जे नॉलेज आहे जिमची, फिटनेसची, ते लोकांपर्यंत शेअर करू आणि आपली काय जी जर्नी आहे, आपण कशी सुरुवात केली, आपल्याकडे काय माहिती आहे, ते बा टाकावं म्हणलं. पण नंतर कधी कधी विचार येते डोक्यात की बा कसं होईल, काय होईल, बनवता येईल का तुला एकट्याला? आणि तुझ्याकडे तो मोबाईल पण नाही आहे आणि तितकी फिजिक पण तुझी आधी चांगली दिसत होती फिजिक, आता थोडी लो झाली ना, कारण की मी रनिंग पण करतोय आणि कशी स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करतो. त्याच्यामध्ये मला रनिंग वगैरे करायची आहे. तर रनिंग आणि जिम दोन्ही पण सोबत ठेवून कसं बॉडी थोडी हे झाली ना, म्हणजे एकदम लीन झालोय. बॉडी म्हणता येईल नाही आता. फक्त कसं मेंटेन आहे थोडी टिकून बॉडी. रनिंग प्लस जिम सोबत करणं म्हणजे मजाक नाही आहे भाऊ. आहे की नाही? आणि सोबत मेंटेन करून फिजिक पण मेंटेन ठेवणं, अभ्यास पण करणं, ग्राउंड पण करणं, खूप हे होते यार. सगळ्या गोष्टीला मॅनेज करून जर व्हिडिओ बनवायचे विचार येत आहे आणि ते पण करायचं आहे, तर थोडं वाटते. असं आहे. पण आता व्हिडिओज तर बनवायचे, काहीही झाले तरी. आता फक्त ते विचार येऊन राहिला, की मराठीत बनवू की हिंदीमध्ये बनवू? यार हिंदीमधली ऑडियन्स खूप भरपूर आहे. मराठीमधली पण आहे, पण तितक्या त्या प्रमाणात नाही ना. आणि माझी जे लँग्वेज आहे, म्हणजे मी जे लहानपणीपासून बोलत आलोय, ते मराठीमध्ये बोलतोय. मग मी जे फ्री होईल ना, ते मराठीमध्ये होईल. मला असं वाटते आता मराठीमध्येच व्हिडिओ बनवणं चालू करावं. कारण की मराठीमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे आणि चालते, मराठीमध्ये चालेल. बॉडी वगैरे तितकी नाही राहिली आता, म्हणजे आहे त्या हिशोबानं आहे, पण तितकी पण नाही आहे.
पण एक्सपिरियन्स वगैरे भरपूर आहे आता आपल्याकडे. मग आता शेअर करायचा विचार चालू आहे. आता हा व्हिडिओ युट्यूबवर टाकाव की नाही, आता हे पण डोक्यात विचार चालू आहे. काही झाला तरी थोडंफार एडिट करून हा व्हिडिओ टाकून देतो. आणि एकदा सुरुवात करावी लागेल. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात नाही करत ना, आपण त्या गोष्टीमध्ये पुढे नाही जाऊ शकत यार. आपल्याला वाटतं आपल्याला कोण पाहिल ना, तो आपल्याकडे काय आहे. पण आपल्याकडूनच लोक भरपूर काही शिकतात. म्हणजे कसे माहित आहे का, बोलता नाही येत आहे. आता आपण एखाद्याचा व्हिडिओ पाहतो समजा युट्यूबवरती, तो पण आपल्यासारखा आहे. अ, तो त्याची जर्नी शेअर करतो, म्हणजे तो त्याच्या लाईफमध्ये काय करताय तो शेअर करताय. आपल्याला ते पाहून चांगलं वाटतंय, अरे नाही यार चांगलं आहे. माझी पण कंडिशनिंग तशीच आहे. म्हणजे मी मेहनत भरपूर करतो. दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत मेहनत तर भरपूर चालू आहे. त्याच्यामध्ये म्हणलं आता व्हिडिओज बनवायचे आहेत, तर बनवून घ्यावा. ठीक आहे, हा व्हिडिओ माझा आता युट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे बोलायचा. आणि जास्त काही बोलणार नाही मी. फक्त इतकं बोलतंय, माझी जी निश आहे ती फिटनेस आणि हेल्थच्या रिलेटेड आहे. माझ्याकडे जास्त इन्फॉर्मेशन नाही, पण जितकी आहे मी आता शिकत आहो म्हणजे हेल्थ आणि फिटनेसच्या बद्दल माहिती घेत आहो. आणि जे माझ्याकडे माहिती आहे मी तुमच्याकडे शेअर करेल. जास्त काहीच नाही. ठीक आहे, चला भेटू मग. आणि हा माझा पहिला व्हिडिओ आता 2026 जानेवारी महिन्यातला. आजची तारीख आहे 11/1/2026. हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ असेल. आता याच्यानंतर मी यूट्यूबवरती होताहोतपर्यंत दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि 2026च्या एंडिंगला पाहू आपण आपल्यामध्ये कशी प्रोग्रेस झालेली आहे. आणि शेअर करू आपली जर्नी आणि लाईफ वगैरे. ठीक आहे.